11 अधिक जण बेपत्ता। जो अहम खिलाड़ी होते हैं, जो बहुत स्किलफुल होते हैं, उनको मेसी कहा जाता है। लिओनेल सोचिए मेसी जैसे जापान में जगप्रसिद्ध बोलते हैं, फुटबॉलपटू जो 3 दिवसांच्या आता भारत दौऱ्यावर आलेला आहे। काल रात्रीच त्याचं आगमन झालेलं आहे आणि चाहत्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। काल कोलकात्यामध्ये तो आलेला आहे। मुंबई दिल्लीमध्ये सुद्धा त्याचा कार्यक्रम आहे। मोदींची सुद्धा तो भेट घेणार आहे आणि आता फुटबॉल चाहते मोठ्या संख्येने उपस्थित। काल सुद्धा विमानतळावर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं। कोलकात्यामधली थेट दृश्य आपण पाहताय। लिओनेल मेसी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी। 3 दिवसाच्या त्याच्या भारत दौऱ्यामध्ये त्याचा एक मोठा कार्यक्रम असणार आहे। विविध कार्यक्रमांना तो उपस्थिती लावेल। I think there's one name that comes undoubtedly to us, Sunil Chhetri, the man who's transcended every single boundaries that an Indian footballer can dream of. Definitely, and trying to match the great man as well when it comes to international goals. Up with the greats there, with the Ronaldos and the Messis, and love to see a smile on the face. Sometimes it can be आपल्या overwhelming, of महाराष्ट्रीयन course, भाषेमध्ये but he's कोलकात्याला enjoying ही फुटबॉलची every पंढरी bit म्हटलं of this जातं occasion here at the आणि Salt Lake. फुटबॉलपटू जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ज्यावेळेला या ठिकाणी येतो त्यावेळेला साहजिकच चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। काल ज्यावेळेला लिओनेल मेसीचं आगमन झालं त्यावेळेला सुद्धा मोठी गर्दी होती त्याच्या चाहत्यांची आणि आता देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी या स्टेडियमवर मोठ्या संख्येनं फुटबॉलचे चाहते त्याचे चाहते हे उपस्थित आहेत। वनतारासारखा सूर्यतारा ठाण्यामध्ये करण्याचं ठरवलंय असं गणेश नाईकांनी म्हटलंय। अजित व्यवहार्य नाही असं अजित पवारांनी वक्तव्य केलेलं होतं। सारखा सूर्यतारा ठाणे जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे। लवकरच त्याच्यातून मार्ग निघेल। दादांचं हे पण म्हणणं आहे की 1 कोटींच्या शेळ्या जंगलात सोडणं व्यवहार्य होणार नाहीये। ठीक आहे, दादाशी मी चर्चा करतो। मंत्री सभागृहामध्ये येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं। तर सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्याची मनामध्ये खटकत आहे, त्यामुळे मुनगंटीवार अशी वक्तव्य करत असल्याची टीका भाजपा आमदार आशिष देशमुखांनी केली आहे। मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे। अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर। सुधीर भाऊंच्या मनामध्ये खतखत आहे आणि ही खतखत सातत्याने प्रकट करण्याचं काम सुधीर भाऊ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करतात। अतिशय चांगलं काम सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये करताय, पण सुधीर भाऊ त्याच्यामधून काही ना काही जाणीवपूर्वक खोट काढण्याचा प्रयत्न करताय अशी जनभावना आज विशेष करून विदर्भामध्ये तरी झालाय। सरकारवर अशा प्रकारचे टॉन्ट्स मारणं किंवा अशा प्रकारचे वक्तव्य करणं याच्यामधून सुधीर भाऊंनी वाचलं पाहिजे असंच माझ्यासारख्या एक आमदाराला वाटतं। आदिवासी वंचितांचे प्रश्न सभागृहात घेतले जात नाहीत असं बडोलेंनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र आहे। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचीच पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार आहे। सत्ताधारी पक्षातील आमदारांनाच तक्रार केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांना ताब्यात घेण्यात हे बघू शकतो आपण। हॅलो, हा हा हो 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 कोळी महादेव, डोंगर कोळी, ढोर कोळी आणि ढोकरे कोळी समाजाच्या मागण्यांसाठी नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये अर्धनग्न आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। 1950 पूर्वीच्या कोळी नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे। टीएसपी आणि ओटीएसपी क्षेत्रातील कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी आहे आणि सर्व जातींच्या जात पडताळणी प्रकरणांना समान न्याय देण्याची प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची। कोणी माझ्यासोबत काय सांगतो तुम्ही आंदोलन तोपर्यंत आम्ही कधी माघार घेणार नाही।
हॅलो हॅलो ऑडिओ 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 येतोय काय मागण्या आमची एकच मागणी आहे की आमच्या कुळी नोंदीवरून आम्हाला महाराष्ट्रामध्ये एसटीचं माझं कुळी नोकरी कोणता प्रावधान आमची बाकी काही नाहीये. पहिल्या दिवशी देखील तुम्ही मोठा मोर्चा काढला, मागण्या मान्य होत नाही का? अजून पण मागण्या नाहीत. हे भडकाऊ आदिवासी बंधू आमदार आणि रालोद सरकार देवेंद्र फडणवीस हे हरामखोर बघू शकतो कोळी महादेव जमातीचे संपूर्ण लोक होते, त्यांच्या विविध मागण्या आणि या मागण्यांना धरून जे आहे ते आंदोलन सुरू होतं. तोडगा निघाला आणि लक्ष दिलं जात असा त्यांचा आरोप आहे. त्यानुसार जे आहे ते आज त्यांनी आत्मदहनाचा जो इशारा दिला होता आपण बघू शकतो. यशवंत स्टेडियमवर ज्या वरच्या भागामध्ये जे आहे ते पोलिसांना बगल देऊन संपूर्ण हे समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते चढलेले होते. सन 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावं ही देखील यांची मागणी आणि त्याच मागणीला घेऊन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं. सध्या पोलिसांनी जे आहे ते संपूर्ण आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये महादेव कोळी, ढोर कोळी आणि ढोकरे कोळी समाजांकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियममध्ये हे अर्धनग्न आंदोलन केलं जात आहे. 1950 पूर्वीच्या कोळी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन जे आता केलं जात आहे. आक्रमक झालेले आणि आतापर्यंत आम्हाला 4 पिढीला जर कास्ट दाखला नाही भेटला तर माझ्या मुलाला कसं भेटल? मग मेलेलं बरं ना. आम्ही जोपर्यंत आम्ही मेलो त्यामुळे जर आमच्या मुलाला न्याय भेटत असेल तर मी आज आत्मदान करणार आहे. माझ्या मुलाला न्याय द्या तुम्ही. तेव्हा मी वापस माझं आंदोलन घेतो. मला प्रमाणपत्र द्या. माझ्या कुटुंबाला देता का? नाही देत. माझ्या 4 पिढ्या गेल्या. 4 पिढ्यामध्ये जर कास्ट दाखला नाही भेटला तर माझ्या मुलाला कुठून भेटणार आहे? भेटणार आहे का? नाही भेटणार आहे. त्यामुळं या आज समजा आम्ही का भीक मागत नाही आमचे आमच्या आत्मदान करणार. जोपर्यंत माझ्या मागणी मान्य नाही झाली तोपर्यंत मी आत्मदान माझं स्वतःच करणार आहे. आणि कुठं करणार आहे काय नाही मी सांगू नाही शकत, पण 100% आत्मदहन करणार म्हणजे करणार. आपण पाहतोय विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम मध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात आलेलं आहे. आता आमच्या मागण्या काय आम्ही काय कुणाचं मागत नाही. आमच्या आणि आतापर्यंत ना समाज खूप हालाकीच्या परिस्थितीतला आहे. कोण्या समाज बांधवाला काष्ट दाखला नाहीये. सगळा मजदूर करून खाणार आहे. संत नाही लक्षात ठेवा. शासन आमच्या डरती है, पुलिस को आगे करती है. शासन आमच्या डरती है, पुलिस को आगे करती है. शासन आमच्या डरती है, पुलिस को आगे करती है. गली गली में शोर है. या 25 आमदार चोर है. जर तुम्ही दडपशाहीचा प्रयत्न केला तर त्याला वेगळं लागेल आणि त्याला तुम्ही जबाबदार होतील लक्षात ठेवा. तर आपण पाहतो हे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत. ढोकरे कोळी समाजाचं हे अर्धनग्न आंदोलन होत आहे.